बेलापुरात एटीएम फोडणारे आरोपी पुन्हा सक्रिय. पोलिसांनी संशयित गाडीचा थरारक पाठलाग करत पळून जाणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा सक्रिय झाल्यानं बेलापूरमध्ये खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि थरारक पाठलागामुळे तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात यश आलं आहे. शुक्रवार सायंकाळी बेलापूर बाजारात निळ्या रंगाची मारुती 800 गाडी संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगानं पळवून नेली. पेठेतून झेंडा चौकमार्गे पडेगावच्या दिशेनं आरोपी फरार झाले. पोलिसांनी प्रसंगावधान साधत संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून पाठलाग करण्यास सांगितले. तत्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून तर जाधव साहेब आणि कोळपेदादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले. पडेगावजवळ संशयितांची गाडी पलटी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी पडेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीनं कारमधील संशयित दीपक गोपाल देवांगन वय 23 राहणार म्हाडा वसाहत श्रीरामपूर, सम्यक विजय मुगदिया वय 22 राहणार दत्तनगर श्रीरामपूर आणि विधी संघर्षग्रस्त बालक विराज राजेश कंडारे वय 16 वर्ष राहणार काँग्रेस भवनच्या पाठीमागे श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलं. पलटी झालेल्या कारमध्ये पोलिसांनी काळ्या रंगाचे 3 जॅकेट, चेहऱ्यावर झाकण्यासाठीचे प्लास्टिकचे मास्क, हँड ग्लोव्ज, लोखंडी कटवणी, पिस्तूलसारखे दिसणारे लोखंडी लायटर, स्क्रूड्रायव्हर, एक काळी बॅग आणि एक चाकू असे साहित्य हस्तगत केलं. यामुळे हेच आरोपी एटीएम चोरीचा प्रयत्न करणार असल्याची पोलिसांना खात्री पटली. अपघातात तिन्ही आरोपींना दुखापत झाल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. उपचारानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी एटीएम चोरीचे 2ही गुन्हे कबूल केले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. गेल्या 2 महिन्याच्या काळामध्ये बेलापूर येथील इंडिया वन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न 2 वेळेस झालेला होता. सदर बाबत बेलापूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता एक संशयास्पद मारुती अल्टो गाडी निष्पन्न झाली होती. तिच्यावरून पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. काल संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान बेलापूर दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदारांना तशाच वर्णाची एक संशयित मारुती अल्टो गाडी एका ठिकाणी संशयितरित्या थांबलेली दिसली. संशयावरून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ती सदरची गाडी पडेगावच्या दिशेने जोरात वेगाने पळून जाऊ लागली. बेलापूर दूरक्षेत्राच्या अंमलदारांनी त्या सदर गाडीचा पाठलाग केला. पाठलागादरम्यान सदर गाडी ही लाटेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ पलटी झाली. सदर गाडीमध्ये 3 इसम मिळून आले. त्यातला एक अल्पवयीन. 3 इसम अपघातात जखमी झालेले असल्यामुळे त्यांना सध्या औषधोपचार कामी दाखल केलेले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत. सदर आरोपी जे आहे यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले होते. इतर ठिकाणच्या गुन्ह्याबाबत आरोपी जेव्हा ताब्यात घेतले त्यावेळी ते जखमी अवस्थेत म्हणून आल्यामुळे अद्याप त्यांच्याकडे सखोल विचारपूस करणे शक्य झालेले नाही. त्यांची प्रकृती ठीक होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग श्रीरामपूर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, श्रेणी पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बढे, भारत तमनर, पंकज सानप, रवींद्र अभंग, नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी इम्रान शेखसह मुन्नीर सय्यद.